नेहमी मीच का? बाप्पा, मी रोज मेहनत करते. कधी-कधी थकून जाते, तरी पण पुन्हा उठून कष्ट करते. आणि इतकं सगळं करूनही मीच का हरते रे? तू म्हणतोस ना, की तू मेहनत करणाऱ्यांसोबत नेहमी असतोस. मग तू का नाही रे राहत माझ्यासोबत? माझ्या मेहनतीमध्ये काही कमी राहतंय का बाप्पा? सांग ना बाप्पा. बाळा, तू विचारते ना, नेहमी तूच का असं? तर मला तुला फक्त जिंकले नाही, तर कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन अजून स्ट्रॉंग बनलेलं पाहायचंय. मला सांग, देव कोणाची परीक्षा घेतो? कुणाची? ज्यांच्याकडून देवाला खूप अपेक्षा असतात, ज्यांच्यावर देवाचा विश्वास असतो, की कितीही कठीण प्रसंग आला तरी माझं बाळ त्यातून स्ट्रॉंगली बाहेर पडेल. आणि मला वाईट केव्हा वाटतं माहीत आहे? जेव्हा तुम्ही म्हणता ना, की बाप्पा, मी आता आतून पूर्णपणे खचलो आहे आणि आता मी आणखी प्रयत्न नाही करू शकत. आणि मला वाईट तुमच्या हार मानण्याने नाही वाटत, तर तुम्ही आतून पूर्ण खचून जाता त्याचं वाटतं. म्हणून म्हणतो, खचून जाऊ नकोस बाळा. एक दिवस नक्कीच तू जिंकशील. फक्त तुझे प्रयत्न सोडू नकोस. म्हणजे मी प्रयत्न करत राहायला हवं? हो, रोज थोडं थोडं का होईना पुढे जात राहा. कधीकधी लहान पावलंही मोठं अंतर पार करतात. आणि या प्रवासात तुझा हा बाप्पा आहेच तुझ्यासोबत. मग तुझ्या ह्या बाप्पासाठी प्रयत्न करशील ना? बाप्पा, तू आहेस ना सोबत? मग मी नक्की प्रयत्न करेन आणि जिंकूनही दाखवेन.